शिवडीचा वाद हा मिटलेला आहे आणि आता भांडूपचा वाद मिटवायला सुरुवात झाली आहे। भांडूपचा वॉर्ड क्रमांक 114 त्यावरून शिवसेना, ठाकरे आणि त्याचबरोबर मनसेमध्ये रस्सीखेच आहे। ठाकरे गटाचे माजी आमदार रमेश कोरगावकर हे आपल्या पत्नीसाठी इथून आग्रही आहेत, तर मनसेचे माजी नगरसेविका अनिशा माझगावकर यांना हा वॉर्ड सोडावा यासाठी त्या आग्रही आहेत। तर अनिशा माझगावकर 2012 मध्ये इथून नगरसेविका झालेल्या होत्या, तर 2017 मध्ये रमेश कोरगावकर यांनी अनिशा माझगावकर यांचा पराभव केला होता। सध्या ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे सुद्धा मातोश्रीवर या बैठकीसाठी आलेले आहेत। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, शिवडीचा वाद मिटला, मात्र आता भांडूपचा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे, तो सध्या मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। काय नेमकी सध्या घडामोडी घडतायत? भांडूपच्या 114 नंबरच्या वॉर्डवरून सध्या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच असलेली पाहायला मिळते। कारण या ठिकाणी तिथल्या स्थानिक नगरसेविका आणि तिथल्या स्थानिक नेत्या मनसेचे आहेत अनिशा माझगावकर या तिथं आग्रही आहेत आणि मनसेचे नेते देखील त्यांच्यासाठी आग्रही असलेलं पाहायला मिळत आहेत। परंतु दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार आणि तिथलेच माजी नगरसेवक रमेश कोरगावकर हे आपल्या पत्नीला तिथून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत। कारण हा वॉर्ड जो आहे तो जनरल महिलेसाठी राखीव झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी दोन्ही पक्षांकडून तुल्यबळ उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि निवडून येण्याची शाश्वती या मतदारसंघातून आहे आणि मराठी बहुल हा मतदारसंघ आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून शिवसेना, ठाकरे आणि मनसे या दोन्हींकडून हा वॉर्ड मिळावा यासाठी रस्सीखेच असलेले पाहायला मिळते। आणि त्या संदर्भात मातोश्रीवर ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीसाठी तिथले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे एक एक वाद जो आहे तो मिटवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीसाठी।